श्री रामकृष्ण गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री गुरुदेव दत्त आणि परमपूज्य रामकृष्ण सरस्वती क्षीरसागर स्वामी यांना वंदन करून मी आजच्या पानाचे वाचन करत आहे. इदम न मम. आता आज सद्गुरूंनी काय सांगितलं आहे नित्यगुरुवाणीमध्ये, आपण जास्तीत जास्त मनन चिंतन करू. म्हणजे तुम्हाला शांत राहण्याची, म्हणजे विनोदी बुद्धी ही हवीच, पण शांत राहायला पाहिजे, मनन करायला पाहिजे, चिंतन करायला पाहिजे भगवंताचं. म्हणजे खूप शांत राहून, आता आपण योगा किंवा हे करतो ह्याच्यामध्ये आपल्याला सांगतातच ना, मेडिटेशन करायला पाहिजे. मेडिटेशन करायचं म्हणजे काय, शांत राहायचं आणि अगदी शांत राहून आपल्या श्वासावर लक्ष ठेवायचं. याचा अर्थ काय की आपणच आपल्या आत्म्याशी एकरूप व्हायचं. तर हे मनन चिंतन हे आपल्याला करायला पाहिजे. मनन चिंतनानेच आपल्याला आपले दोष कळतात. आपण काय चांगलं करतोय, काय वाईट करतोय, किंवा आपण वागताना कसे वागतो हे आपणच आपलं परीक्षण केलं ना की आपल्याला हळूहळू समजायला लागतं. ते दुसरं कोणी सांगायची गरज नसते. हे आपलं आपण समजून घ्यायचं की काय चांगलं आहे, काय वाईट आहे. जर तुम्ही एकदा चांगल्या मार्गाने जायचं ठरवलं ना की तुम्ही वाईट वागूच शकत नाही. आणि वाईट का वागू शकत नाही, कारण तुम्हाला समजतं ना की हे असं नाही, असं आहे, हे असं करायला पाहिजे. म्हणजे हे काही गोष्टी तुम्हाला आपोआप समजायला लागतात. म्हणून मनन आणि चिंतन हे केलं पाहिजे. चांगले गुण आत्मसात करून तितका आपल्या उत्तरोत्तर फायदा होईल. म्हणजे चांगले गुण आपण आत्मसात केले तर उत्तरोत्तर तुमचं जे आयुष्य राहिलं आहे त्याचा तुम्हाला फायदा होईल. आता हे बघा, फायदा होईल म्हणजे एकदा वय झालं माणसाचं की माणसाला काय हवं असतं, काहीच नको असतं. आपली जी मुलं आहेत ती सुखात राहू दे आणि आपलं उत्तर जे आपलं आयुष्य आहे ते चांगलं जाऊ दे. आणि भगवंतांचं नामस्मरण, चिंतन ह्याच्यामध्ये, मनन चिंतन ह्याच्यामध्ये आपलं आयुष्य जाऊ दे. आणि तेवढं सगळं करणं, चिंता असं काही नको आहे, मागे काही हे नको आहे. आणि आयुष्यात आता त्या एकदा टप्प्यावर आल्यावर माणसाने नेहमी आनंदीच राहायचं असतं. जेवढं तुम्ही आनंदी राहाल ना तेवढे तुम्हाला शारीरिक आजार कमी होतील. म्हणून उत्तरोत्तर फायदाच होईल. त्याचप्रमाणे खडी साखरेचा खडा तोंडात टाकला की तो शेवटपर्यंत गोडच असतो. आता खडी साखर तुम्ही खाल्ली, अगदी तुकडा आहे एवढा, आणि अगदी तुम्ही चगळत खाल्ला, तो शेवटचा एवढासा कण राहिला तरी तो गोडच असतो. म्हणजे कसं आहे की खडी साखर आत्ता खाल्ली तर गोड लागते, आणि तो शेवटी संपायला आली की ती तुरट लागते, खारट लागते, कडू लागते. असं नाही होत ना, ती गोडच असते, गोडच असतो. तसेच अध्यात्माचे आहे, हे आत्मसात करण्यासाठी प्रयत्न केला की जीवनात अंतही गोडच होणार आहे, ह्याच्यात शंका नाही. म्हणजे ह्याचं उदाहरण सद्गुरूंनी का दिलं की तुम्ही अध्यात्म करायला लागला की एकदा तुम्ही त्या मार्गाला गेला, तुम्हाला हळूहळू असे लोक भेटायला लागतील की तुम्हाला समजेल की अरे म्हणजे आता आपलं काय चुकते, आपण काय करायला पाहिजे, असं हळूहळू समजायला लागतं. तसं भेटायला लागतं, व्हायला लागतं. तुम्ही प्रयत्न करून बघा. प्रयत्न केल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. प्रयत्न तुम्ही केलेत की तुम्हाला आपोआप वाचन काहीतरी तुम्ही करायला सुरुवात करा. जर तुम्ही काहीच केलं नाही, मी काय करू, मला काही कळत नाही असं जर म्हटलं, तुम्हाला जे पुस्तक मिळेल ते वाचायला सुरुवात करा. तुम्ही नामस्मरण करायला सुरुवात करा. तुमची मनन चिंतन म्हणजे शांत बसून तुम्ही शांत बसायला सुरुवात करा. सुरुवातीला अगदी 5 मिनटं तुम्ही शांत बसू शकाल, नंतर 10 मिनटं, 15 मिनटं, जेवढं जमेल तेवढं शांत बसा आणि आपल्या आत्म्याशी एकरूप व्हा. मग असं जर केलं ना तर हे हळूहळू तुमचा म्हणजे अंत, म्हणजे शेवट हा तुमचा गोडच होणार. शेवटी ह्याच्यात हेही सांगते की सद्गुरूंनी सांगितलेलं आहे, हे प्रारब्धाचे भोग आहे, ते प्रत्येकाला भोगावेच लागतात, त्याच्यातून सुटका नाही. पण तरीही त्याच्यातसुद्धा मनाला आनंद मिळणं. आता सद्गुरू जेव्हा म्हणजे सद्गुरूंना शेवटी त्यांना पण खूप म्हणजे शारीरिक दुखणं होतं, पण त्यांनी सांगितलं की मला जरी बाहेरनं काही असलं ना तरी माझं मन शांत आहे, मला मनाला आनंद आहे, मला मनाला दुःख होत नाही, वेदना होत नाही. त्यामुळे तुम्हाला मनाला हा आनंद नक्की मिळेल. करून बघा तुम्ही. तुम्हाला शिष्य होण्याची इच्छा असल्यास अवश्य व्हा, पण त्यासाठी स्वतःची पात्रता वाढवा. म्हणजे तुम्हाला जर शिष्य व्हायचं असेल तर अवश्य व्हा, पण त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःची पात्रता वाढवावी लागते. कोणी उठून सुटून शिष्य होऊ शकत नाही. कारण दूध एका पात्रातून दुसऱ्या पात्रात ओतताना
दुसरे पात्रही तेवढेच स्वच्छ असणे गरजेचे आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही शिष्य व्हाल, तुमचे जे गुरु असतील, ते गुरु तुम्हाला ज्ञान देतील. ते ज्ञान ते त्यांच्या पात्रातनं, म्हणजे त्यांच्याकडनं ते तुम्हाला ज्ञान मिळणार आहे. आणि त्यावेळेला तुमचं पात्र पण तेवढंच स्वच्छ असलं पाहिजे. पात्र म्हणजे तुमचं शरीर, तुमचं मन तेवढंच स्वच्छ असलं पाहिजे. त्याच्यासाठी मनन चिंतन करणं गरजेचं आहे. आणि तुम्ही जे काही तुम्हाला गुरु सांगतील किंवा हे तुम्हाला आत्मसात करायचं असेल, तर गुरुनी जेव्हा सांगितलं, तुमच्या शरीरात गेल्यावर तुमचं शरीर जर तेवढं शुद्ध नसेल, मन जर शुद्ध नसेल, तर त्याचा काही उपयोग होणार नाही. म्हणून एका पात्रातून दुसऱ्या पात्रात दूध ओतताना किंवा ठेवताना ते पात्रसुद्धा तेवढंच स्वच्छ असलं पाहिजे. यासाठी आपल्या जवळचे शरीर व मनरूपी पात्र हे स्वच्छ करून घ्या. म्हणजे काय आहे की आपलं हे मन आहे, शरीर आहे, हे जे पात्र आहे, म्हणजे ते पात्र आधी स्वच्छ करा. आणि ते स्वच्छ करण्यासाठी काय करायचं असतं? मनन करा, चिंतन करा, नामस्मरण करा. अगदी आता मागे नामस्मरणाचा खूप मोठा मी व्हिडिओ बनवला होता. पण नामस्मरण करणं म्हणजे असं नाही आहे की देवाजवळ 24 तास बसणं, माळ घेऊन जप करणं, देवाचं नाव घेऊन माळ जपत जपत देवाचं नाव घेणं, असं काही नाही आहे. बायका असतील तर त्या स्वयंपाक करताना, काही काम करताना, भाजी चिरताना, काही करताना आपल्या मनात जर वाईट विचार येऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही भगवंताचं नाव घेत राहा, नामस्मरण करत राहा. त्याच्यामुळे जे तुम्ही काम कराल, अन्न शिजवत असाल किंवा जे काही तुम्ही काम करताय ना, त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे म्हणजे ते अन्नसुद्धा चांगलं होईल. त्याच्यात सुद्धा भावना येतील, कारण तुम्ही देवाचं नाव घेत आहे त्याच्यामध्ये. आणि ते खाणाऱ्याच्या पण शरीराला त्याचा फायदा होईल. असं जर नामस्मरण तुम्ही करत राहिला तर आपल्या जवळचे स्वच्छ करा. व गुरुनी तुम्हाला केव्हाही तपासून पाहिले तर तुम्ही त्या परीक्षेत उत्तीर्ण झालं पाहिजे. म्हणजे एवढं तुम्ही स्वच्छ करा, एवढं तुम्ही नामस्मरणाने तुमचं शरीर स्वच्छ ठेवा. हे जे आधीचे आहेत, तुम्ही कुठच्याही गुरूंकडे जा, गुरुनी सांगितलं आणि लगेच तुम्हाला वाटेल अरे गुरुनी सांगितलं माझ्या हे असं करायचं, मग ते तसं केलं की माझं चांगलं होणारच आहे, असं नाही आहे ना. तुमचं काय प्रारब्ध आहे हे तुम्हाला माहीत नाही आहे. पण आपण जेव्हा सद्गुरूंजवळ जातो तेव्हा आपले अनेक जन्म झालेले असतात आणि प्रत्येक जन्माचं आपल्या गोष्टी सद्गुरूंना समोर दिसतात. त्यामुळे तुमचं पात्र आहे ते आधी स्वच्छ करून घ्या. पात्र स्वच्छ झालं की अध्यात्मात तुमची प्रगती निश्चित होणार आणि त्याच्यात शेवट तुम्हाला हा आनंदच मिळणार. म्हणून सद्गुरू म्हणतात की त्यांनी जर तपासून पाहिलं तुम्हाला, आता पूर्वीच्या काळी गुरु शिष्याची परंपरा होती. गुरूंकडे म्हणजे रानावनात जायचे आणि तिथे ते राहून त्यांच्या कुटिका असेल त्याच्यात राहून ते आश्रमात राहून वेदविद्या किंवा जे काही विद्या घ्यायची ते गुरूंजवळनं घ्यायचे. तर त्यावेळेला सुद्धा काय करायचे, गुरुसुद्धा आपले शिष्यांची परीक्षा घ्यायची आणि त्या परीक्षेत तो पास झाला तरच त्याचं पुढे उत्तीर्ण झाला पाहिजे, म्हणजे पास झाला पाहिजे, नाहीतर मग त्याला परत सगळं करावं लागणार. त्यामुळे एक लक्षात घ्या, आधी तुम्हाला कुठचंही म्हणजे अध्यात्म करायचं होती, म्हणजे काही लोक अजिबात त्यांना अध्यात्म म्हणजे काय माहीतच नसतं. ते तुम्ही काहीही माहीत नसणाऱ्या लोकांनी सुद्धा सुरुवातीला नामस्मरणाने सुरुवात करा. नामस्मरण करा, मनन करा, चिंतन करा. आता मनन चिंतन म्हणजे काय, आपण म्हणजे आता म्हणतात ना मेडिटेशन करा. मेडिटेशन म्हणजेच ते आलं की शांत बसायचं. सुरुवातीला 10 मिनटं, 15 मिनटं, अर्धा तास, 1 तास, असे काय काय लोक 1-1, 2-2 तास बसू शकतात. म्हणजे त्यांचं असं हे होतं. अरे हे व्हायला खूप म्हणजे खूप जड आहे, म्हणजे नाही होऊ शकत पटकन, कारण मी स्वतः अनुभवलेलं आहे. पण तुम्ही प्रयत्न तर करा. प्रयत्न केलं की प्रयत्नांती परमेश्वर, म्हणजे प्रयत्न केले, तुमचे प्रयत्न बघून परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देईल आणि तुमची प्रगती होईल. एवढीच मी इच्छा व्यक्त करते. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. श्री रामकृष्ण गुरु माझे आई, मजला ठाव द्यावा पायी, दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. आज ज्या पानाचं मी वाचन केलं आहे आणि तुम्हाला जे काही मी सांगितलं आहे ते मी माझ्या सद्गुरूंच्या चरणी आणि भगवंताच्या चरणी अर्पण करते.